निवडणुकांना फक्त 50 दिवस उरलेत, त्यामुळे 10 वर्षात केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा, श्रीकांत शिंदेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। छत्रपती संभाजीनगरात दुष्काळाची दाहकता वाढली, वाळुंज भागात पाण्यावरून लोकांमध्ये हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद। ऐन सणासुदीच्या दिवसात झेंडू फुलावर बुरशीचा प्रादुर्भाव, फुलांचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल। धाराशिव जिल्ह्याची पाणी पातळी पुन्हा खालावली, मे महिन्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता। उल्हासनगरात किरकोळ वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला, पोलिसांकडून तिघांना अटक तर जखमींवर उपचार सुरू। बदलापुरातील अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी शरद पवार गट आक्रमक, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची केली मागणी। केडीएमसीच्या कारवाईला नागरिकांचा विरोध, नागरिकांच्या विरोधानंतरही पालिकेची तोडक कारवाई। शेतविहिरीत पडली 2 गव्या रेड्याची पिल्लं, वनविभागाच्या बचाव पथकानं दिलं जीवनदान। म्हाडाच्या मुंबईतील 173 दुकानांचा ई-लिलाव लांबणीवर, नोंदणी, अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला 5 जूनपर्यंत मुदतवाढ। मुंबईतील कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्यापही 64 कोटींची दंडवसुली नाही, 1 महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल। पुणे शहरात अघोषित पाणी कपात होण्याची शक्यता, पेठांचा परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद। पुण्यात सेकंड होम जमीन खरेदीला पसंती, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधून तब्बल 9,130 कोटी तर ग्रामीण भागातून 2,187 कोटींचा महसूल जमा। पुणे बस स्थानक परिसरात पीएमपी आणि आरटीओकडून कारवाईचा बडगा, बस स्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या 1,620 चालकांवर कारवाई। मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर बसणाऱ्या अनधिकृत 4,773 फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई, फेरीवाल्यांबाबत ठोस उपाययोजना करावी, स्थानिक दुकानदार आणि नागरिकांची मागणी। त्र्यंबकेश्वराच्या वज्रलेपाची हानी, शिवलिंगाला हानी न पोहोचवता शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिर्लिंगाचं सर्वेक्षण करावं, नीलम गोऱ्हेंचे निर्देश। सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली, जत आणि आटपाडीत भीषण पाणी टंचाई, 65हून अधिक गावांना टँकरनं पाणी पुरवठा। वाशिम जिल्ह्यात हळद काढणीला वेग, 3,000 हेक्टरवर हळदीची पेरणी, यंदा हळदीला उच्चांकी दर मिळण्याचा अंदाज। बातमीपत्रामध्ये